नमस्कार मित्रांनो, आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग 75 मध्ये आपण पाहणार आहे. इकडे प्रवीण योगिताला जवळच असलेल्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये घेऊन गेला. दुसऱ्या दिवशीपासून ती ड्रायव्हिंग शिकायला येणार होती. आज दोघे पण सोबतच घरी आले होते. योगिता कारमधून उतरून घरात जायला निघाली. तेवढ्यात सायली समोर येताना तिला दिसली. योगिताने सायलीकडे पाहून स्माईल केली. हीच तर नशिबान चांगलं फडफडतंय. कुठल्या भिकारड्या चाडीतून आली पण काय तो तोरा मिरवते या घरात. कानामागून आली तिखट झाली. म्हणतात ना तशी गत झाली. सायली मनातच योगिताकडे पाहून कुसनुस हसत म्हणाली, काय ग योगिता, 24 तास नवऱ्यासोबत राहून कंटाळा कसा येत नाही तुला? ती योगिताच्या जवळ येत खोचकपणे म्हणाली. उगाच फालतूचे शोक करत अर्ध्या रात्रीपर्यंत मैत्रिणीसोबत घराच्या बाहेर राहण्यापेक्षा 24 तास नवऱ्यासोबत राहिलेलं काय वाईट आहे? योगिताने पण तिच्या भाषेतच तिला उत्तर दिलं. तसं तिचं तोंड पांढरफटक पडलं. तेवढ्यात प्रवीण कार पार्क करून आत आला. तशी सायली पण तोंड बुरकडत तिच्या रूमच्या दिशेने गेली. योगिता पण त्यांच्या रूममध्ये आली. काय ग, काय म्हणत होती ती सायली वहिनी? प्रवीण आत येत तिला विचारत होता. प्रवीण, अरे ती किती काळजी करतोस? ती नाही काय बोलत, योगिता म्हणाली. अगं, आमच्या समोर ती तुला काही बोलणार नाही, पण आम्ही कोणी नसताना ती तुला नक्कीच टोचून बोलण्याचा प्रयत्न करणार. कारण घरातले सगळे तिला चांगलेच ओळखतात आणि मुळातच तिचा स्वभाव सगळ्यांना ठाऊक आहे. त्यामुळे ती घाबरून आहे. पण ती जर तुला काही बोलली ना तर लगेच मला सांग, प्रवीण म्हणाला. ओके बाबा, ती काही बोलली ना की लगेच सांगते तुला. खुश ना? ती आत मध्ये चेंज करायला जाता म्हणाली. इकडे सायलीला मात्र योगिता कोणत्या अर्थानं बोलली हे समजलं होतं. पण घरातल्या इतर लोकांसमोर तिचं काहीही चालणार नाही हे पण तिला जाणून होती. योगिता आणि प्रवीण दोघे पण एकमेकांना छान समजून घेत होते हे तिला पाहवत नव्हतं. पण ती काहीच करू शकत नव्हती. त्या दोघांना एकमेकांसोबत अगदी आनंदी पाहून आतल्या आत तिच्या जळफळाट होत होता. कारण तिचा कुस्तूर स्वभाव आणि ज्या वेळेला तेजसला तिने वेळ द्यायला हवा होता तेव्हा ती ही मैत्रिणीसोबत पार्ट्या करण्यात व्यस्त होती. त्यामुळे आता तेजस पण तिच्याकडे दुर्लक्ष करत होता. इकडे राहून तेजस अजूनच दुर्लक्ष करणार आणि प्रवीण योगिताचं सुख पाहून आपल्यालाच त्रास होणार हे आता तिच्या चांगल्यात लक्ष आलं होतं. त्यामुळे ती आज परत आपण आपल्या घरी जाऊ म्हणून तेजसच्या पाठी लागली होती. तेजसला तिचा स्वभाव चांगलाच माहीत होता. ही तिकडे एक बाजूला ठीक आहे. येथे राहून आणखीन काय उद्योग वाढवण्यापेक्षा ती तिकडेच बरी आहे. तिच्यामुळे त्याला कुटुंबापासून दूर राहावं लागत होतं. पण एक निर्णय चुकला की सगळे आयुष्य बदलून जातं. ते आता तेजसला पण चांगलेच समजलं होतं. पण वेळ निघून गेल्यावर पश्चातापाशिवाय दुसरं काही हाती लागत नसतं. संध्याकाळी जेवण करून दोघे पण घरून निघाले. बरं झालं की ही बया स्वतःहून मनानेच गेली. मला तर वाटलं इकडे ठाण मांडून राहते की काय. आत्या सुटकेचा निश्वास टाकत म्हणाल्या. आत्या, अगं किती घाबरतेस तिला? प्रवीण आत्याकडे पाहून त्यांना चिडवत म्हणाला. मी काय तिला घाबरत वगैरे नाही बाबा, पण येथे राहून तिने काही कारस्थान केलं म्हणजे त्याची फळं आपल्याला सगळ्यांनाच भोगायला यायची, आत्या म्हणाल्या. पण आता ती पूर्वीपेक्षा जरा सुधारली असं मला तर वाटतंय, सुमित्रा म्हणाल्या. काही सुधारली वगैरे नाही, ती आहे तशीच आहे, आत्या म्हणाल्या. बरं, आता गेली ना ती, तिच्या मागे तिच्या विषयाची चर्चा करण्यात काही अर्थ आहे का? प्रवीण, तुझा हात बरा आहे ना? श्रीधरराव म्हणाले. हो. तसं सुमित्राने त्याच्या हाताकडे पाहिलं. काय रे, सकाळी तर हाताला बँडेज होतं, काढून पण टाकलंच होय लगेच? त्या बँडेजने काही काम करता येत नव्हतं म्हणून मग टाकलं काढून, प्रवीण म्हणाला. बघू जखम, त्या त्याच्या जवळ येत म्हणाल्या. प्रवीण, अरे जखम खोल आहे, छोटी बँडेज तरी लाव, सुमित्रा त्याच्या काळजीने हळहळत म्हणाल्या. हे एवढंसं लागलंय तर किती काळजी करतेस ग मम्मा? लावतो छोटी बँडेज, प्रवीण म्हणाला. बरं चला, आराम करा जरा, जा, श्रीधरराव म्हणाले. इकडे माधुरी प्रेमच्या प्रपोजलवर अजूनही विचार करत होती.
तिच्या मनाला अजूनही त्यांचं म्हणणं पटत नव्हतं. विचार करता करता तिने एक मार्ग काढला. तिने 2 दिवसानंतर बोलायल्याप्रमाणे प्रेम माधुरीला भेटायला भावेशच्या रूमवर आला. थोडा वेळ बसून प्रेम माधुरीकडे पाहत म्हणाला, काय मग माधुरी मॅडम, काही विचार झाला आहे का नाही अजून? हो, म्हणजे मी खूप विचार केला, पण त्याआधी मी एक वेळ प्रवीणला भेटणार. त्याला सर्व खरं सांगणार. त्यानं माझं ऐकून घेऊन मला काहीतरी मदत केली तर ठीक, नाहीतर मग आपण म्हणतोस तसं करूया, माधुरी म्हणाली. मदत? कसली मदत करणार आहेस त्याला? प्रेम प्रश्नार्थक नजरेने म्हणाला. म्हणजे लग्नाच्या वेळी माझी फसवणूक झाली म्हणून मी त्याच्याशी लग्न करू शकले नाही. माझं ऐकून घेऊन तो मला ॲक्सेप्ट करायला तयार झाला तर मी तुझ्या घाणेरड्या प्लॅनमध्ये सामील होणार नाही, माधुरी म्हणाली. भाव्या ही का वेडी झाली आहे का रे? त्याचं ऑलरेडी लग्न झालं आहे आणि आता तुला काय म्हणून ॲक्सेप्ट करील तो? पण तू म्हणतेस तर एकदा भेट तू त्याला. पण एक अट आहे, तू त्याला इथे भेटायला बोलायचं. मी आणि भाव्या पण येथेच आत रूममध्ये असणार, कारण माझा तुझ्यावर बिलकुल भरवसा नाही. हे मान्य असेल तर मी तुला त्याला भेटू देणार, प्रेम तिच्यावर नजर राखून म्हणाला. ओके, नो प्रॉब्लेम, मला काही प्रॉब्लेम नाही येथे त्याला भेटायला. पण त्याचा कॉन्टॅक्ट नंबर नाही माझ्याकडे. त्याला इकडे कसं बोलवून घेऊ? माधुरी विचार करत म्हणाली. कॉन्टॅक्ट नंबर काय लागेल, मिळेल तो मी देतो तुला मिळवून. पण तुला तुझं प्रपोजल नाकारलं तर तुला माझं ऐकावं लागेल, एवढं ध्यानात ठेव, प्रेम तिला आठवण करून देत म्हणाला. ओके, डन, मी तुला त्याचं कॉन्टॅक्ट नंबर मिळवून देतो. उद्याच त्याला कॉल करून इकडे बोलून घे, प्रेम खुन्नशी हसत म्हणाला. चल भाव्या, आपल्याला आता प्रवीण सरदेशमुखांचा कॉन्टॅक्ट नंबर कुठून तरी मिळवायला हवा. प्रेम भावेशकडे पाहून गूढ हास्य करत म्हणाला. त्यानंतर दोघे पण बाहेर आले. प्रेम, अरे तू तिला प्रवीणला भेटायला हो कशाला म्हणालास? भावेश म्हणाला. अरे भेटू देत, तो प्रवीण काय हिला घेऊन जायला वेळा आहे का? आणि ही का त्याची रखेल बनून राहणार आहे का त्याच्या घरात? प्रेम कुसुलती हसत म्हणाला. बोलता बोलता दोघे पण त्याच्या कारच्या जवळ आले. त्याला येऊन दे तरी आधी हिला भेटायला, आणि जरी आला तर मग मी बघ काय करतो, तिला तिचा जाळ्यात अडकवण्याची. तिच्यासोबत तो पण आपोआपच अडकेल, आणि मग बघ त्या योगिताची मी कशी वाट लावतोय. प्रेम स्टेअरिंगवर हात आपटत मोठमोठ्याने खुन्नशी हसत म्हणाला. इकडे प्रवीण आणि योगिता त्यांचं गुलाबी दुनियेत मशगूल झाले होते. त्यांच्या विरोधात प्रेम आणि माधुरी त्यांच्या सुखी संसाराची होळी करायच्या तयारीत त्यांच्या विरोधात कट कारस्थान रचत आहेत, हे त्यांच्या लक्षातच नव्हतं. या सगळ्यांची साधी भनक सुद्धा त्या दोन प्रेमी जीवांना नव्हती. ते तर आपल्या स्वप्नाच्या दुनियेत रममाण झाले होते. योगिताने आता कार ड्रायव्हिंग स्कूल जॉईन केलं होतं. ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्टवर काम सुरू होतं. न्यू जॉईन झालेल्या पैकी 7 जणांचं सिलेक्शन झालं होतं. त्यात योगिता, ध्रुवा, स्वीटी आणि इतर 4 जण होते. सगळे छान काम समजून घेत होते. योगिता ऑफिसमधून थोडं लवकर सुटून ड्रायव्हिंग शिकायला जात होती. सगळं कसं सुरळीत चालू होतं. आज प्रवीणला बाहेर मीटिंग वगैरे नव्हती, त्यामुळे आज दोघे सोबतच घरी जायला निघाले. प्रवीण, आज मी कार ड्राईव्ह करणार, योगिता कारजवळ येत म्हणाली. काय, खरं? तो तिच्याकडे चकित होऊन पाहत. कोई शक? ती फुल ॲटिट्यूडमध्ये म्हणाली. बिलकुल नो शक डार्लिंग, उलट मला बरं आहे बाजूच्या सीटवर बसून तुला बघत बसणे. म्हणजे तू कशी गाडी चालवतोस ते, तो डोळे मिचकावत म्हणाला. योगिताने ड्रायव्हिंग सीटवर बसून आधी सीटबेल्ट लावला. तिने एक दीर्घ श्वास घेऊन स्वतःला प्रिपेअर केले. प्रवीण मात्र हातावर हनुवटी टेकून तिची एक एक अदा नोटीस करत होता. तिने एक वेळ त्याच्याकडे पाहिलं. तो एकसारखा तिच्याकडे पाहत होता. हे पाहून तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आली. लव्ह यू डार्लिंग, तो एक डोळा मिचकावत म्हणाला. तशी तिने स्माईल करत कार स्टार्ट केली.
हळूहळू गेअर टाकत तिची कार रस्त्याला लागली. सावकाश आणि शिस्तीत ती ड्रायव्हिंग करत होती. तो मात्र चकित होऊन एकसारखा तिच्याकडे पाहत होता, कारण आज पहिल्यांदाच त्याच्या सोबत असताना ती ड्रायव्हिंग करत होती. रोज ड्रायव्हिंग स्कूलमध्ये थोडं थोडं ड्रायव्हिंग करत होती, पण आज तिने ऑफिसपासून ते घरापर्यंत कार ड्राईव्ह केली होती. तिला एवढं छान गाडी चालवताना पाहून प्रवीण तर जाम खुश झाला होता. थोड्या वेळातच गाडी बंगल्याच्या गेटमधून आत आली. तिने नेहमीच्या ठिकाणी गाडी पार्क केली आणि कारमधून बाहेर आली. तसं याने पटकन येऊन तिला उचलून घेतलं. आय लव्ह यू बायको, मी आज तुझ्यावर खूप म्हणजे खूपच खुश आहे. तो तिला तसंच गोलगोल फिरवत बोलत होता. प्रवीण, अरे सोड ना मला, आपण बाहेर आहोत, कोणी पाहिल. प्रवीण, प्लीज सोड ना आता. आपल्या रूममध्ये गेल्यानंतर तुला काय आनंद साजरा करायचा आहे तो कर, पण आता मला खाली उतरव, ती केविलवाणी होऊन बोलत होती. बघ, पुन्हा माघार घेऊ नकोस, नाहीतर मी काय आता तुला खाली उतरवणार नाही. तो तिच्याकडे पाहून डोळे मिचकावत म्हणाला. प्रवीण, तू ना अलीकडे खूपच आगाऊपणा करायला लागला आहेस. मला आधी खाली ठेव, योगिता तोंड कसनसं करत म्हणाली. त्यानंतर त्याने तिला खालीच्या यशात तो इतका आनंद आहे हे पाहून तिला भरून आलं. तिच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळून अलगट गालावर आला. दोघे पण एकमेकांसोबत खूप खुश होते, एकमेकांच्या आनंदात आनंदी होते. सर्व काही सुरळीत होतं. पण एक दिवस प्रवीणला अनोळखी नंबरवरून कॉल आला. समोरून माधुरी बोलत होती. ती त्याला एकदा मला भेटायला म्हणून गळ घालत होती, पण याने तिला स्पष्ट नकार दिला. तरीही पुन्हा पुन्हा कॉल करून त्याला त्रास देत होती. दिवस योगिताच्या समोरच माधुरीचा कॉल आला. 2 वेळा त्याने कट केला, तरीही ती पुन्हा त्याला कॉल करत होती. ते पाहून योगिता म्हणाली. प्रवीण, अरे एवढा वेळ कॉल येतोय तर तू तो कट का करतोस? घे ना तो कॉल. पुन्हा 1-2 वेळा तिचा कॉल आला, पण त्याने योगिताला काहीतरी कारण सांगून वेळ मारून नेली. या 2-4 दिवसात तो जरा डिस्टर्ब आहे हे योगिताने पण जाणलं होतं, पण कामाचं काही टेन्शन असेल म्हणून तिने पण त्याकडे दुर्लक्ष केले. माधुरी सलग 4 दिवस सतत त्याला फोन करत होती. आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा.